नमस्कार. आज आपल्यासोबत आहेत भारत केसरीचा मान पटकावलेला आहे, सन्मान आज त्यांना मिळाला. एक नंबरचे मानकरी बावऱ्या टीम आपल्या सोबत आहे. तर आजचा विजय कसा वाटला? आज कसं नियोजन झालं सगळं तुमचं? आज आमचं नियोजन एक 2 तासातच झालं शनिवारी पळायचं म्हणून. मग संध्याकाळचं नियोजन झालं. आम्ही कालच्याला मी कमीत कमी फक्त 4-5 जण होतो. नंतर पाठीमागून बाकी सगळी आली आमची टीम. आणि आम्ही सेमी फरकाने गट फरकाने काढला, सेमी बी काढला आणि दुसऱ्या दिवशी फायनलला आलो. सकाळी तुम्हाला मुलाखतीत सांगितलं होतं की सांगून 1 नंबर ड्रायव्हरने सांगितलेलं, त्यांना मला 1च नंबर केला. 1च नंबर केला. आता कसं वाटतंय? अख्खी टीम आता कशी आहे? सकाळी कोणच बोलायला येत नव्हतं. सकाळी जेव्हा घेतलं त्यावेळेस कोणच बोलायला येत नव्हतं. आता सगळे 1 नंबर मिळाल्यामुळे गुलाल जसा अंगावर पडला तसे आता सगळे बोलायला लागलेत. त्यामुळे खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आता तुमचं काय स्वप्न आहे? तुम्हाला कोणता अजून मेन खिताब जिंकायचा आहे? मोठ्या मैदानात आम्हाला 1 नंबर करायचा. मोठ्या मैदानात 1 नंबर करायचा आहे. तुमचं असं कोणतं आतापर्यंत तुम्ही कोणतं खिताब पटकावलंय जे तुम्ही विसरू शकत नाही? आम्ही पश्चिम महाराष्ट्र केसरीला बी राहिले, महाराष्ट्र केसरीला बी 3 वेळा राहिले, नागठाण्यांमध्ये बी राहिले, हे स्टेशनला राहिले. पैऱ्याचं नियोजन मला कळालं की 1.5 महिन्यापासून चालू होतं. ते कसं चालू होतं? पळायचं नाही पळायचं, बैल तशी भेटला पाहिजे. 2 तारखेला तुम्ही आलेला, 2 तारखेला पण कोरेगावचं मैदान होतं. त्यामध्ये कसं काय झालेलं? त्यामध्ये बी नियोजन मयूरने केलं होतं, पण तिथं सेमीला टाकाटाकीत राहिलं आणि ते स्वप्न आज पूर्ण झालं. लगेच कसं तुम्ही उतरायचं ठरवलं? कारण की लगेच 2 तारखेला झाले, लगेच 5 तारखेला भारत केसरीचं मैदान होतं. तुम्ही काय झालं, आमच्या ग्रुप मधला एक पोरग आहे, त्याला रविवारची सुट्टी असती. त्यांनी मामांना सांगितलं, मामा काय बी करा, मला रविवारची सुट्टी आहे, तुम्ही नियोजन करा. आणि नियोजन केलं, त्यासाठी केलं. आणि त्याने संध्याकाळचं 8 वाजता सांगितलं, मामा मला सुट्टी द्यायना, नियोजन करू नका. पण त्यानं आणि नंतर नियोजन झालं. असं करता येत नाही ना, नियोजन झालंय आणि सांगायचं. मामा म्हणलं जाऊ आपण. मग आलो, काय नशीब राहिलं 1 नंबरच झाला. पण त्याला जेव्हा ऐकायला हे मिळालं असेल की 1 नंबरचा मान आपण पटकावलेला आहे, त्याचा आनंद तुम्ही 3-4 जण घरी आहेत, सारखा फोन करतात, काय झालं फोटोपट, काय झालं, गट सांग, सेमी सांग, किती नंबरला आहे, सारखा फोन, म्हणजे कंटिन्यू फोन चालू असतो त्यांचा. चालेल. तुम्हाला आजच्या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही अजून मोठे मोठे खिताब पटकावा आणि या बावऱ्याचं नाव तुम्ही खूप मोठं कराल हेच अपेक्षा. आणि वाटतंय मला की तुमची टीम, जशी तुमची टीम दिसते, तुम्ही त्याच्यावर जसं प्रेम करताय त्यानुसार तो तसा पळतोय. असं वाटतंय की तो खूप मोठ्या मैदानाचा बैल आहे आणि खूप मोठे मोठे खिताब पटकावणार आहे. धन्यवाद.